आताभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवाशी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा काय सांगू आता संताचे उपकार मज निरंतर जागविते काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा। प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा आहे। बेस कमी करा विको कमी करा आवाज कडक करा देव तुमचं चांगलं करेल। प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या तुकोबरायांचा आहे देहूतील मालकांचा आहे। या अभंगाद्वारे देहूतले मालक संतांचे उपकार प्रतिपादित करतात। या विश्वावर सर्वात मोठे उपकार कोणाचे असतील तर ती संतांची आहेत। काय सांगू आता संताचे उपकार वेदानुमते शास्त्रो भयति पुराण भय व्याप्ती ती जायते क्रिया उदात्त भयस्ती तुदाय हो म्हणजे गोड अंतकरणाने कृपा करणारे जगात फार आहेत पण ज्यांचे उपकार ज्यांची कृपा मोजण्यासाठी विधात्याकडे तराजू नाही असे एकच उपकार आहेत ते फक्त संतांचे। इतक्या टोकाचे उपकार आहेत। सज्जनो देवाचे सुद्धा उपकार आहेत आई वडिलांचे सुद्धा उपकार आहेत आणि संतांचे सुद्धा उपकार आहेत। या सृष्टीवर अनन्य साधारण उपकार असणारी बरीच काही लोक आहेत। सूर्याचे उपकार आहेत चंद्राचे उपकार आहेत झाडाचे उपकार आहेत मेघाचे उपकार आहेत फारसे काही उपकार आहेत। सूर्य चंद्राचे उपकार लक्षात असू द्या। जीवसृष्टीसाठी सूर्याचे उपकार अत्यंत गरजेचे आहेत आणि गर्भित फलित सृष्टीसाठी चंद्राचे उपकार अत्यंत गरजेचे आहेत। मी 7वी शिकलो शाळेत पुढे नाही शिकलो। आवाज कडक करा ना बेस कमी करा हे मॉनिटरला द्या ना चांगला आवाज द्या। गुरुजी सांगायचे आम्हाला बाळ्या चांदीचा पत्रा लावलेला एक महाल आहे। चांदीचा पत्रा लावलेला महाल आहे महाल एका भिंतीला सोन्याचा पत्रा आहे आणि मध्यभागी एक टेबल टेकला आणि त्या टेबलवर एक झाडाची कुंडी टेकली। 20-22 दिवसाच्या नंतर त्या कुंडीतलं झाड एका दिशेला वाकलं। ती दिशा खिडकीची होती ज्या खिडकीतनं सूर्याचा प्रकाश होत होता त्या दिशेला ते झाड वाकलं होतं। म्हणजे जीवसृष्टीच्या वाढीसाठी सूर्याचा प्रकाश अत्यंत गरजेचा आहे। त्याचे सुद्धा उपकार आहेत। तेजो भय कांती दिवाकरायाम दिनपतेति जायते नाम यतम वृद्धिरोर भयस्थितानायाम भास्करो तेजो कांती यद्दिवाकराणाम नैवम गांजा कसम लिखितम। या वृद्धीसाठी सूर्याचा अत्यंत उपकार आहे। मला एक कुठला तरी आजार झाला डॉक्टरांनी ब्लड तपासलं त्यांनी सांगितलं आमका आजार आहे गोळ्या घेतल्यावर दुरुस्त होईल पण त्याच्यापेक्षा रोज सकाळी तुमच्या छतावर लुंगी लावून बनेल काढून शर्ट काढून बस जा सूर्याचा प्रकाश घेत। 16व्या दिवशी ब्लड तपासलं बाबा आजार गायब। म्हणजे सूर्याच्या प्रकाशामध्ये एवढी मोठी ताकद आहे तरी पण संतांची बरोबरी करू शकत नाहीत। प्रधिनोति कायाम स्वेदाति जायते नाम कधी कधी या भास्कराच्या प्रकाशाने घाम येतोय तो तेजस्वी प्रकाश आहे। उपकाराची भूमिका आहे पण संतांच्या बरोबरीची नाही। चंद्राचा प्रकाश माहिती राजे हो चंद्र जर हा देदीप्यमान नसता तर या पृथ्वीवरच्या एकाही झाडाला फुल लागलं नसतं।
आणि फुल लागलं नसतं त्या अर्थी ज्वारी पिकली नसती, गहू पिकले नसते, बाजरी पिकली नसती. अगो फलितो भय जायते गर्भास्थितोची यती कालाम येत निशापती जायते न प्रिया वृद्धिस्तो जगा. उदरम भरण यत पोक्तेषु भयस्थिता जठरानलो तृप्तावसायाम निशापती भय व्याप्तियाम. या उदराची व्यथा भागवण्याचं काम ज्वारी गहू याच्यापासून आहे. हजारो क्विंटल सोनं आणि हजारो क्विंटल चांदी असेल तर चांदीच्या भाकरीने सोन्याचं पिठलं करता येत नाही सोमळ्या. त्याला गहू ज्वारीच्याच भाकरी खावा लागतात. आणि याला बीजारोपण करण्याची ताकद चंद्राच्या प्रकाशात आहे. त्याचे उपकार आहेत, मेघाची सुद्धा उपकार आहेत, झाडाचे सुद्धा उपकार आहेत, पण संतांच्या बरोबरीचे नाहीत. असं मी सांगतो म्हणून ऐकायचं नाही राजे. पुराण बघत जा, खपक्या मोबाईल आहेत ना तुमच्याकडे. गिरगावचा बाळू सांगतोय म्हणून काही बी ऐकता का? घरी जाऊन तपासा हा खरं बोलतो का खोटं बोलतोय. मोबाईल इचकी जा ना. भांगऱ्याला चॅटिंग करण्यापेक्षा कधी कधी चांगलं बघत जा. 3-3 वाजूस तर मोबाईल इचकीता. जे सकाळी पाणी नेत नाही त्याला विचारता काल काय खाल्लं, तुला खाल्लंय. ज्याला कवडीची अक्कल नाही त्याच्यासाठी 3 वाजेपर्यंत जागता तुम्ही. कधी कधी शास्त्र पहा, पुराण पहा, वेद पहा. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रातला राजा बना. बघा ना तुम्ही, आहे तो मोबाईल हुशार आहे, चांगला आहे, सात्विक आहे, भंगार पाहता तुम्ही. अमाप उपकार पण संतांच्या बरोबरीचे नाहीत. बाबाजी देवाचे सुद्धा उपकार आहेत, पण देव उपकार करत असताना त्याच्या अंतकरणामध्ये शंकेची खिचडी शिजती. देवाच्या काय शंका आहे देवाच्या अंतकरणात? ते कोणावरही उपकार करीत नाही. भक्ता राखी पाया पाशी. देव हा उपकार करत असताना अपपर भाव पाहतो. तो भक्तावर कृपा करतो, उपकार करतो, दुष्टावर करत नाही. देवानं कोणावर जरी उपकार केला असता तर हस्तिनापूरचे राजे आंधळ्याचे कार्टे झाले असते. मी खालच्यांना म्हणत नाही, गैरसमज करून घेऊ नका. कारण काय होते, माणसं त्याचा मतितार्थ पाहत नाही तर उगाच म्हणते बाळू महाराज आंधळ्यांना बोलला असेल का? नाही, मी द्वापार युगातल्या आंधळ्याचं सांगतोय. जर पंढरपुरातल्या मालकानं कोणावर जरी उपकार केले असते तर तो द्वापार युगातला अंध धृतराष्ट्र त्याचं अंतकरणही आंधळं होतं. डोळी तर अंध होतीच, पण अंतकरण सुद्धा अंध होतं. मारली त्याची कार्टे, मारली त्याची कार्टे, 100 मारली. बाबाजी त्याचं एक कार्ट मारण्यासाठी पंढरपुरातल्या मालकाचे एक पोरग सोडून दिलं तर बाकी सगळे पोट्टे दारू पिऊन मेले. एकच वज्र नावाचा मुलगा सोडून द्याला. पुराण बघायचं लक्षात होईल. किंवा ज्यानं चांगलं पाठ केले त्याचं ऐक जा. वया घेऊन बसणारायचं नका ऐक जाऊ, खड्यात जाताना. हो, गाडी एखाद्या वेळेस मोडकी तुडकी असू द्या, ड्रायव्हर चांगला असावा. बंद पडीनं कडीला लावता येईल, एसटीला हात देऊन जाता येईल. गाडी एअर कंडिशनर आहे, डोर ड्रायव्हर पेलेला आहे, घातली पुलात. ज्यांना अभ्यास केलाय का त्याचा ऐकायचा. कारण सांगू तुम्हाला, मोटरसायकलचा ड्रायव्हर चुकला 2 मरतील, जीपचा ड्रायव्हर चुकला 10 मरतील, एसटीचा ड्रायव्हर चुकला 55 मरतील, रेल्वेचा ड्रायव्हर चुकला 1000 मरतील, वक्ता चुकला कोटी मरतील. कधी कधी पुराण पण ज्यांनी सखोल अभ्यास केलाय त्याचा ऐकत जा. देव तुमचं चांगलं करेन राजू, चांगलं करेन. चांगलं ऐकत जा आणि चांगलं वाची जा. पंढरपुरातला मालक तुम्हाला वाचील. चांगलं वाची जा, चांगलं वाची जा. काही वाची जाऊ नका. या भंगाऱ्याचं असं झालं, त्या भंगाऱ्याचं कशाला ते वाचिता. त्याला तिथं आदळला आणि तो तिथं फुकला आणि तो तिथं आपतीला आणि काय घेणे तुला. तो आम्ही होता तो का तू साडू येतो कशाला फुकट कळण शेंडी वळवळ इचकायला घेणं देणं. 60-65 वर्षाची जिंदगी नालायकासाठी इचकाय लागला. विठाला विठाला बाईनं शाप दिला बाबा आणि शापामुळे सगळ्याला सगळी मेली. फक्त वज्र वाचला. आवाज वज्र वाचला. वज्र स्वतःचा संसार मातीत घातला, पण भजन न करणारे गादीवर येता कामा नये. नाना दखल घेतली त्यांनी आणि भजन करणाऱ्याला हस्तिनापूरची गादी दिली. त्यांचं नाव आहे पांडव. पांडव भजन करत होते. पुरावा आहे. पाहती पांडव अखंड देवाचे उपकार आहेत पण भक्तावर दुष्टाव नाही. एकाचा बाप मारला आणि पोरग वाचिलं. बापाला मारलं, फाडून मारलं बापाला पंढरपुरातल्या मालकानं आणि त्याच्या पोराला कडावर घेतलं. नाम प्रल्हाद उच्चारी
तया सोडवी नरहरी उचलून घेत कडेवरी भक्ती सुखे नाहाला. बापाला मारलं, फाडून चाकून नाही काय नाही, मांडीवर घेऊन फाडला, टर 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 फाडला. बाप आणि पोरग वाचिलं. म्हणजे मुलावर उपकार केले आणि बापाला आदळलं. आपोपर भाव सांगू तुम्ही, हे भजन करू देत नव्हतं सुमळे. नाव घेऊन दी देवाचे, हो हे त्याचं ब्रीद होतं, त्याची आचारसंहिता होती. म्हणजे देव उपकार करत असताना भक्तावर करतोय, दुष्टावर करत नाही, ही त्याच्या अंतःकरणातली शंका आहे. राहिले उपकार आई वडिलांचे, आई वडील सुद्धा उपकार करतात, कोणावर करत नाही. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नये. स्वतःच्या लेकरावर जितकं प्रेम करतात, स्वतःच्या लेकरासाठी अविरत जीवन झटवतात, तितकं दुसऱ्यासाठी करत नाहीत. म्हणजे आई वडिलांचे उपकार सुद्धा संतांच्या यादीत नाहीत. ते आपल्या लेकरांवर उपकार करतात, दुसऱ्यावर शेजाऱ्यावर कुठे करतात. मला एक मुलगा आहे, माझा मुलगा आणि त्याचा मित्र दोघ जण रस्त्यात उभे आहेत. गाडी तिकून माझी आली, हात केला, गाडी उभी केली. दोघांनाही तहान लागली. गाडीत बिस्लरी एकच होती. कल्पना करा, दोघांची जीभ तोंडातून बाहेर येऊ लागली, इतकी तहान लागली. मी अगोदर बिस्लरी कोणाला दिली असेल? आमच्यावर घेतल्यावर खसखस पी कधी. तुम्ही तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? तुम्ही दुसऱ्याच्या पोराला दिली असते का? तुमचे चेहरे पाहिल्या कळत किती बांध करीतात. विठाला विठाला नाही राजो, मी माझी जी तुमची परिस्थिती आहे. प्रत्येक आई वडील आपल्या लेकरावर जितका लळा लावतात, जिव्हाळा करतात, ते दुसऱ्यावर करत नाहीत. आपुलियाचा कळवळा आणि का बाळावरी नाही. देव भक्तावर कृपा करतो, आई वडील स्वतःच्या पत्त्यावर करतात, पण संत कोणावर पण आपण सारिखे करतात. नास्तिकाला सन्मार्गाला लावतात. त्याची जात पाहत नाहीत, त्याची पंथ पाहत नाहीत, त्याचा वर्ण पाहत नाहीत, त्याची गरिबी श्रीमंती पाहत नाहीत, कसल्याही प्रकारचा न विचार करता त्याला थडीला लावतात. ती संत असतात. म्हणून एक नंबरचे उपकार संताचे. काय सांगू आता संतांचे उपकार. जेवढे मला आशीर्वाद देताल तेवढ्यावर मी बोलण्याचा प्रयत्न करील. तत्पूर्वी मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने चालत असलेली ही जुनाट परंपरा. वाढवा, एकदा चांगला झाल्यावर तिथे बोट घाली जाऊ नका. मोठ्या भावयुक्त अंतकरणाने, श्रद्धेने होत भरीत अशा श्रद्धेने चालत असलेली ही जुनाट परंपरा. नामनिष्ठ मुक्त कैवल्य सद्गुरु गुरुवर्य भगत नारायण महाराज असतील, पूजनीय महादेव बाबा असतील, पूजनीय प्रातस्मरणीय माणिक बाबा असतील, वंदनीय नरसू बाबा असतील, ही चालत असलेली ज्ञानोबाराय तुकोबारायांची जुनाट परंपरा आणि त्या परंपरेवर अधिष्ठित असलेली पूजनीय वंदनीय गुरुवर्य प्रातस्मरणीय पूजनीय सद्गुरु शिवाजी बाबा. बाबांच्या आधिपत्यात चालत असलेला, अरे विको नकोय मला दादा, हे बा ज्याला डोळे नाहीत त्याला चष्मा द्यायला नाही पाहिजे. भेट जाऊ नका. काय भ्याचं कीर्तन करा, तुमच्यासाठी रोजचेच कीर्तन कार्य असते. काय ताण घ्यायचा त्याचा, ते म्हणतच असते आवाज वाढा. तुम्ही जर सहालीच फक्त आम्ही लहानपणी देवीचा जोगाव मागायचो.
नवरात्रात. पण एका घरी मी 10 बाऱ्या गेल्यावर त्या बाईच्या लक्षात याचं, दुसऱ्या बार ती फक्त पिठानं बोट ढवळे करायची माझ्या ताटात धरायची. मला वाटायचं तिने पीठ आणलंय, पण बोटच ढवळे होते पिठानं, पीठ पडतच नव्हतं. पहिल्यानं वाढीत होती ती, पण दुसऱ्या बार जितक्या बाऱ्या जाईन नुसता पिठाचा हातच ढवळा दाखवायची. मला वाटतंय वाढलं, पण ताटात वाढत नव्हतं ना. तसं हे करते पिठाला. त्याला ताण येतो ना, त्या 2 तासात सगळे त्याच्याकडेच बोट करते. बाबांच्या आधिपत्यात चालत असलेली ही सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य अज्ञानी व्यक्तीकडं या परंपरेत, या पावन पवित्र परंपरेत मला 2 तास ज्ञानोबाराय तुकोबारायचं चिंतन सांगण्याचा योग आला. माझं महत् भाग्य. रोज कीर्तन असते, त्याबद्दल काही विषय नाही. या भूमीमध्ये विटेवरच्या मालकांनी ज्या साधूची दखल घ्यावी, ज्या महात्म्याची दखल घ्यावी, असे महान महात्मे योगीराज या पवित्र मातीत जन्माला आले सुरळेगाव मध्ये. काय भूमी पवित्र आहे राजे तुमची. जेथे हरीचे दास जन्म घेते पवित्र तो देश. ते कुळ पावन आहे, तो देश पवित्र आहे. हे गाव किती पवित्र आहे. जिथे विठेवरचे मालक ज्या साधूची दखल घेतात, असा परम पावन महात्मे या भूमीत जन्माला आले. आणि त्या प्रांतातले तुम्ही आहात, तुम्ही नशिबवान आहात. पण कधी कधी लक्षात ठेवा, ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. बऱ्याच वेळेस होतं असं, होतं असं. तेव्हा गावरान तूप 100 लिटर जरी असेल ना, तर एक तर खावा, नाही तर इकावा, नाही इकलं तर फुकट वाढावा. पण येडगळ चेतुरीनं वंगण केलं बैलगाडीला, वंगण. त्या चेतुरीला म्हणलं तू आखाव डोकं आपटून जीव दी, गावरान तुपाचं वंगण नसतं चेतुरे. उशिरा कळते तो आपल्या लोकायला, उशिरा कळते लोकायला. आजार 3ऱ्या पट्ट्याच्या पुढे गेल्या जगात डॉक्टर नाही त्या पेशंटला नीट करणारा. वेळेची वेळे लक्षात आलं पाहिजे, कोण साधू कसा आहे, काय व्याप्ती आहे, काय महत्व आहे. गेल्यावर काय करता, भिताडावर फोटो लावून आणि तुळशी फेकून आणि फुलं फेकून. दोनच तोंड आणि खिचडीन बोंड. लग्न झाल्या झाल्या पपेची मायन घेऊ मस्त राहायला आपला गावरान तुपात भजे तळून खाल्ले. आणि बाप मेल्यावर मोह कीर्तन ठेवलं. आमचे बाबा होते, मला माहित होतं ह्यामुळं तो हा बाबा मेलाय. चला ते आम्ही बुक्याचे कानकुंडे म्हणून नाव घ्यावं लागतं त्याचं, काय विषय. असं असल्यावर तर मी घेतलंच नसतं मागं पुढं फुफुटा उडं. मी घोड्यावर बसल्यामुळं नाही इलाज आहे माझा. घोड्यावर कळालं ना तुम्हाला, म्हणून नाही इलाज आहे. विठाला विठाला राजे हो. मला आज माहित झालं, आदरणीय संभाजी महाराजांनी सांगितलं, मोठे बाबा या गावातला जन्म आहे, या गावातला जन्म आहे. नाना सुद्धा म्हणाले या गावातला जन्म आहे. किती पवित्र लोक आहात तुम्ही. आणि त्या पवित्र एक तुम्हाला प्रणाम करतो, एक प्रणाम करतो. राजे हो, ज्या गावात बाबांचा जन्म, आणि बाबा तुम्ही सुद्धा मान्य केलं गावकऱ्यांचं, तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात. तुम्ही नको म्हणत होता, वरून आकाश मार्गाने यायचं बाबा नको म्हणत होते. ते म्हणले उद्या भविष्यात लोक थोडेसे म्हणतात, पण तुम्ही गावकऱ्यांचं ऐकलं. कारण ज्या मातीमध्ये गुरुवर्य बाबांचा जन्म झाला, त्या ग्रामस्थांनी आकाश मार्गाने तुम्हाला आणलं. गावकऱ्यांना प्रणाम करतो. आणि बाबा तुम्ही सुद्धा त्यांना मान्यता दिली, तुम्हाला सुद्धा प्रणाम करतो. पाहिजे पाहिजे, वा दखल घेतली तुम्ही, प्रणाम आहे तुमच्या कार्याला. मी पाकिट देणाऱ्याला चोंबळीत नाही, माहित हाऊत भरलाय. हे किती कॅमेरे चालू, मी भेट नाही. मी का चोऱ्या केल्यात का, कोणाच्या लुटलंय का, खिशे कापलेत. मालकाची कृपा आहे पंढरपुरातल्या मालकाची माझ्यावर. आणि कशाला चोंबाळायचं कोणाला. इथल्याने एक जण मला 2 कोटी दिले, गेवराईत गेल्या मला अटॅक आल्या, पुट्ट बोरी टाकून फुकीन का ते पैसे. म्हणतो मला कशाला चोंबाळू. तुम्ही आदरणीय पूजनीय वंदनीय संतांचा जय जयकार करता, याच्याकरता तुम्हाला प्रणाम करतो. विठाला विठाला. या परंपरेला
नारायणगड परंपरेला गिरगावकराचा नाक घासून प्रणाम. का संप्रदायातल्या प्रत्येक तरुणांनी मृदंगाचार्य असेल, गायक असेल, कीर्तनकार असेल, जुन्या परंपरेला नमस्कार करत जा. कारण या जुन्या लोकांनी कन्या घुगऱ्यावर परंपरा टिकवल्या, पायी पायी कीर्तनाला जाऊन परंपरा टिकवल्या. म्हणून आमच्यासारख्यांना कीर्तन करण्याचा योग आला. म्हणून ह्या जुन्या परंपरेची आमच्यावर कृपा आहे. म्हणून त्या परंपरेला प्रणाम. तारखेच्या संदर्भात आदरणीय संभाजी महाराज संपर्क करत होते. महाराजांना प्रणाम. एक नाना असतील, बाबा असतील, आदळमोईचे नाना सुद्धा आहेत, हरिओम बाबा आहेत बोरेश्वर संस्थानचे मोठे नाना आहेत. आमचे ते दुसरे नाना आहेत, पुन्हा मामा 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 आहेत. माऊली महाराज आहेत बाजूचे, गवते महाराज, कदम महाराज, टोपे महाराज नाना असतील. आधी करून ही सर्व महाराजांनी सुरुवातीची रूपवाळी म्हटली ते सालपे महाराज, रामनाथ महाराज, रामनाथ बाबा चोपदार आधी करून सर्व. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. साऊंड सिस्टीमवाले तुम्हाला पण धन्यवाद. रडेशिवाय माय पाजित नाही तर तुम्ही कसे वाढवा मंदिर वाढीत चालतच असत. तिला वाटतं मग बाब्या झोपला, पाठपासून झोपला ना, धुईना हातन पाजणं त्याला. अमूल्य वेळ खर्च करून या धकाधकीच्या जीवनात या पवित्र परंपरेला प्रणाम करण्यासाठी तुम्ही या पवित्र भूमातेत आलात. म्हणून आळंदीतल्या मालकांच्या उकोक्तीनुसार तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात. प्रणाम तुम्हाला. काय सांगू आता संतांचे उपकार, अमाप उपकार आहेत संतांचे. आजचा जो पवित्र दिवस आहे हा वारकरी संप्रदायातला अनन्य साधारण दिवस आहे. आज 19 संन्याशापैकी 1 नंबरच्या संन्याशाचा प्रगट उत्सव आहे, जन्मोत्सव सोहळा आहे. ते माझे मारुतीराय, ज्यांना आपण हनुमान जयंती म्हणतो. अशा या पवित्र संतांचे किती उपकार आहेत. जेवढे मला माझ्या फावल्या वेळात जेवढे सांगता येईल तेवढं सांगण्याचा प्रयत्न करतो. किती उपकार संतांचे. संतांचे तुमच्या आमच्यावर उपकार असतील नवल नाही, देवावर सुद्धा उपकार आहेत. बाबाजी त्रेतायुगात एक युद्ध सुरू झालं. त्या युद्धाचं एक नाविन्य होतं. एका बाजूनं प्रकांड राक्षस होती आणि एका बाजूनं वैकुंठवासी माधव महाराज मगर सुरजखेडकर सांगायचे 4 लोक होती. 18 पद्म वानर, 72 कोटी रीस, 56 कोटी गोलांगुळ आणि राम लक्ष्मण मानव, ह्या 3 जाती. 18 पद्म वानर, 72 कोटी रीस आणि 56 कोटी गोलांगुळ, ह्या 3. आणि प्रभू रामचंद्रन लखनलालजी मानव, 4 लोक. आणि एका बाजूने फक्त प्रकांड राक्षस, त्याच्यात एकही मानवी देहधारी नाही, सर्व राक्षस होती, सर्व राक्षस. राजे होत तत्वकुंभ नावाचा व्यक्ती राजा रावणाकडे होता. 127 विद्वानापैकी 1 विद्वान होता तो. 127 विद्वान होते त्याच्याकडे. त्याच्यापैकी तत्वकुंभ सुद्धा निशाचरच होता. मग एका बाजूने राक्षस आहे आणि एका बाजूने 4 लोक आहेत. 4 ह्या 3 जाती पशुच्या येऊन इथल्या आहेत, पण प्रभाग वेगवेगळे पडले. गोलांगुळ वेगळे, वानर वेगळे. रीस म्हणजे अस्वल, रीस म्हणजे अस्वल, गोलांगुळ तुम्हाला, वानर तुम्हाला माहित आहेत. या वानरामध्ये पुन्हा वेगवेगळ्या जाती, माकड वेगळे, त्याच्यात लाल तोंडाचे वेगळे, वेगवेगळे असे आहेत. पण हे 4 प्रभाग. एवढं युद्ध तुंबळ झालं, एवढं युद्ध तुंबळ झालं, काय सांगू आता संतांचे उपकार. आणि रावण एके दिवशी संध्याकाळी मीटिंग लावली. फार मोठा रावण होता. रावणाच्या बाबतीत जर विचार करायचा झाला तर रावणाच्या घराची 1 चौकट इकल्यावर 35 बारे आमदार होता येते. रावण जर आज जिवंत असता तर काय कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायची. संभाजीराजे एवढा प्रकांड विद्वान रावण, श्रीमंत रावण, विद्वान तर जाऊ दे, एवढा विद्वान, एवढा श्रीमंत. एक मुद्दा सांगतो. रावणाच्या लंकेची पूर्वेकडची भिंत 269 किलोमीटरची होती. गोळ्याने संपले बरं माया. मला याच्या चालू येतात तर याचा डोक्याचा काही संबंध येत नाही. हे अपघातामुळे बॉयलजनला क्रॅक गेलाय चाटे सर, त्याचा याचा काही संबंध आहे. दुखतंय खाली. आणि हे खराब असतं तुम्हाला कशाला कीर्तनाला बोललं असतं तुम्ही. हे चांगलं आहे म्हणून बाहेर किंमत आणि घरी किंमत आहे.
हे जायचं गेलं का ती पप्याची माय विचारित नाहीत कुठे आहेत माग आहे हो मग हे डोकं चांगलं ठेवून घरी जात जा 269 किलोमीटर लांबीची भिंत 11.5 फूट उंच रुंदी किती असेल ते घरी गेल्यावर पहा बाबा ही सगळी सोन्याची होती 269 किलोमीटर उंची 11.5 फूट 3च फूट जर अशी भिंत कोरली 3 फूट ना किती लोक खुश होते आणि एकाही नालायकाला प्याला पैसे द्यायचे नाही फक्त त्याच्या घरी त्याच्या बायकोला जोत द्यायचं तुम्हाला नाही कळायचं नॅकलेस ते नवीन दागिना आला आणि बैलाची जोती गेली आणि यायला आले मला सांगा एका बाईला 5 तोळ्याचं जोत दिल्या तिचा हात जातो का बाबा दुसऱ्या बटनाकडे आणि इतकी रावणाची भिंत मोठी होती एका घराच्या चौकटीला सोनं 22.5 क्विंटल भावट्या सांगतोय भावट्या ते कावडन फावडन कुलाफेन फुलाफेन ते सोडून द्या तेवढा श्रीमंत रावण मीटिंग लावली संध्याकाळी कार्यप्रस्थ प्रधान होता प्रस्थ काय म्हणे किती वानर गेलेत रे गुप्तचरांनी सांगितलं वानर तर मेलेत नाही पण एकाही वानराच्या अंगावरचा बाणानं एक केस पण निघला नाही वानराच्या अंगावर सगळे केस असतात ना एक केस निघला नाही रावणानं पटपट आणूनच घेतलं नालायक आहेत म्हणे तुम्ही मूर्ख आहेत आम्ही करावं काय मालक अरे हाणा ना आणि मग ते खादाडन झोपणार भाऊ होतं ना त्याच ते बोंबले उठलं काय नाव होतं त्याचं कुंभकर्ण त्याला काही जरी म्हणलं त्याचा पाहुणा तुमच्या गावात आहे का मग तुमच्या पोटात काऊन डबा उठावा त्याचा पाहुणा असला तर मग गाडी फोडतात काय गेले ते नालायक होत ते तुम्हाला एक सांगू का या भारतीय संस्कृतीमध्ये अर्थाच्या मिमध्य पराकाष्ठेमध्ये एक शैक्षणिक क्षेत्रातलं रत्न होऊन गेलं त्या रत्नाचं नाव होतं महर्षी सांदीपनी सगळ्या गोष्टीचं शैक्षणिक क्षेत्रातलं रत्न ज्यांच्याकडे 12 वर्ष 9 दिवस पंढरपुरातला मालक शिकायला होता बाबा किती विद्वान असतील ते महाराज आणि त्यांचं एक वाक्य श्लोक सांगत नाही 20 शिक्षण काल संपल्याच्या नंतर आपला शिक्षणाचा काल संपल्याच्या नंतर आपण जर 10 रुपयाची भाकरी खात असेल तर 90 रुपये संध्याकाळच्याला घरी आणायला पाहिजे तरच तो कुटुंब प्रणालीत राहण्याच्या लायकीचा आहे तर तो कुटुंब प्रणालीत राहण्याच्या लायकीचा आहे 20 रुपयाचं खात असेल आणि 1 रुपया कमीत नसेल तर तो नालायक भविष्यात त्या घराला नाशिकला इटा उचलायला नेणार पुण्याला गटार उपसायला नेणार पैशाच्या विरोधात बोलणं राजेव लय सोपं आहे आणि पैसे नसताना कारभार करणं इतकं सोपं नाही पंढरपुरातल्या मालकाला जमला नाही पंढरपुरातल्या मालकाचे पैसे उडाल्यावर कुबेराच्या इथं झोळी घेऊन गेलता मग त्या मालकाला पैशाशिवाय चालत नाही तर तुम्ही आम्ही कोणा झाडाचे पत्ते विठाला विठाला आणि कुंभकर्ण रावणाच्या बाबतीत घातक होता रावण बाबा 3च लोकांमुळे मेला एक भावाचे मंद विचार एका भावाचे फुटीरवादी विचार आणि बहिणीनं 80,000 भावजाया असताना दुसरी आणायला लावली त्या तुटलेल्या नाकाचीनं 80,000 भावजाया दादा मला एक वहिनी आण भावाचा पिना पाडला त्या वहिनीनं काय तिला बुद्धी सुचली काय माहित तरी पंढरपुरातल्या मालकाच्या भावानं तिचं नाक घेतलं कापून नकटीचं वाजीला रावण यम धर्माने रावणाला आलिंगन द्यावं देत नाही यम धर्म कोणाला आलिंगन पांडवाला दिलं नाही धर्म किती अधिकारी होता बाबा अर्जुन किती अधिकारी भगवान शिवशंकरांनी पाठ थापताली अर्जुनाची पाठ शब्बास अर्जुना पण त्या अर्जुनाला सुद्धा आलिंगन यम धर्मानं दिलं नाही कृपा केली आणि विराट राजाच्या घरी नष्टचर्या 12 महिन्याची करत असताना आशीर्वाद दिला जा सुखात राहताल कौरवाला सापडणार नाहीत आलिंगन नाही दिलं रावणाला आलिंगन दिलं रावण म्हणला यमधर्म महाराज हे माणसाला नेते ते यम वेगळे मारी ती झोडी ती हे वेगळे हो यमधर्म वेगळा जसे पोलिसात SP IG DIG काय काही पद असतात तसा ते यमधर्म वेगळा आलिंगन दिलं रावणानं सांगितलं ठराविक लोकांना आलिंगन दिलं त्याच्यापैकी मला दिलंय
राम किती जन्माला आल्यावर मी मेलो असतो. यम धर्मानं सांगितले 1 कोटी राम असते तरी मरत नव्हतास. मग मेलो कस काय? बहिणीनं आणि 2 भावानं तुला वाजिले. बहिणीनं आणि 2 भावानं वाजिले. कुंभकर्णाच्या बाबतीत 9 श्लोक आले. त्याच्यातल्या एका श्लोकाच्या उत्तरार्धात इतका घाण शब्द आहे, महाराष्ट्रातला एकही कीर्तनकार तो शब्द सांगू शकत नाही बायका पुढे हसल्यावर. त्यानं जर लाज सांभाळली तर बरं का, सांगू शकत नाही, इतका घाण शब्द वापरला. आणि बिभीषणाच्या बाबतीत सुद्धा एक वापरला, तो सांगता येईल, मी म्हणणार नाही. मनशी बिभीषण शहाणा कधी तो महामूर्ख झाला. मालकांचं वाक्य. आपली पात्रता नाही बिभीषणाला मूर्ख म्हणण्याची. का? कारण बिभीषण भजन करणारा होता. तुका म्हणे अग्नी झालासे शीतळ आणि प्रतापे सबळ नामाची या. बिभीषणाने भजन केल्यावर त्याचं घर जळालं नव्हतं. त्याच्यामुळे माझी पात्रता नाही. मालक म्हणत असतील अष्टादश संतांपैकी त्यांचा अधिकार वेगळा आहे, आपल्याला का, आपण कशाला डोकं लावायचं. त्या रावणानं मीटिंग लावली आणि राग आला कुंभकर्णाला. राग राग काय सांगू आता, संतांचे उपकार सांगतोय. राग आला, राग कुंभकर्णाला. आणि कुंभकर्णानं रावणाचं दर्शन घेतलं. दादा, आज दशरथ नंदन यथा दक्षिणाधिपतयच्चा येते. दशरथाचे पुत्र राम आज दक्षिण दिशेच्या मालकाच्या स्वाधीन करतो. दक्षिण दिशेचा मालक म्हणजे यम स्वाधीन करतो. रावण म्हणला शाबास जाय. मोठ्या लोकांना चोंबळलं की खुश होत असते. नुसतं म्हणायचं वा 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 काय काम आहे, चोंबळलं की खुश होत असते. येतो म्हणे दादा. निघला. युद्ध सुरू झालं बाबाजी. कुंभकर्णाच्या अंगावर बरीच वानर गेली, पण त्यानं एकाही वानराच्या नादी न लागता प्रभू रामचंद्राच्याच समोर त्याने युद्ध केलं. बाबा सकाळी सूर्योदय झाल्याच्या नंतर, सूर्य कासराभर वरी गेल्याच्या नंतर युद्धाचं शिंग फुंकल्या जायचं. आणि युद्धाचं शिंग फुकलं की दुधुंबी नावाचं वाद्य वाजलं जायचं. दुधुंबी नावाचं वाद्य, दुधुंबी नावाचं वाद्य आता जरी कोणी वाजिलं तर 95 वर्षाच्या माणसाचं रक्त पळतं, इतकी दुधुंबीत ताकद आहे. ते कशाला म्हणते, हे मराठीत ज्यानं MA केले त्याला मेळ नाही बसायचा. कशाला म्हणते दुधुंबी वाद्य? कारण आपल्याला सवय लागली खर्चाचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. आपण आपले शब्द सगळे फुकून दिले आणि दुसऱ्याची बोकंडीवर घेतले. त्याच्यामुळे कळत नाही ना आपल्याला, काही कळत नाही आपल्याला. दम नाही सप्त्याला, दम नाही रामायणाला, दम नाही भागवतायला, दम नाही प्रवचनायला, दम नाही वाऱ्याला. गुण कोणाला आहे? इथं बसलेल्या 125 बायकांनी तंबाखू सोडायची. तुम्हाला या पवित्र मातीची शपथ आहे. या मातीत कोण जन्माला आलेले माहिती तुम्हाला? इथं बसलेल्या 125 बायकांनी तंबाखू सोडायची. सप्ताह सफल झाला. आणि तंबाखू जर एखाद्या बाईनं सोडीत नसल तर ज्या सुनाला पोरग झालं तिनं पोरग 5वीत जाऊस तर सासूच्या तोंडापाशी न्याचत नाही. गुण आला पाहिजे. मी 90,000ची मसड घेतली बाबा, तुरी इकून घेतली. तुरी इकून, आवाज दादा थोडासा, तुरी इकून मसड घेतली 90,000ची. बाजारात सकाळी दूध काढलं 9.5 लिटर निघलं. दिवस मला आता मसड घरी नेताना पुन्हा काढलं 9.5 लिटर निघलं. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मसडच पाणवणं. 15 डॉक्टर बोलिले, बिना पैशाचे आले. चिखलाव पाऊस पडला. म्हणजे ज्याला संध्याकाळी देते ते डॉक्टर पण पैसे नग म्हणले. घरी आल्यावर डॉक्टरनं सांगितलं, महाराज म्हशीला काहीच बिमारी नाही, पण एक वयस्कर डॉक्टर होते. म्हणले तुमच्या बाजूला कोणी तंबाखू खातं का? म्हणलं शेजारी नचे. आणि मी आणलं चतुरा, आमच्या म्हशीच्या कोठ्यात गेलती का? म्हणजे सकाळीच गेलते शेण आणायला. आणि ती संध्याकाळी झोपताना तंबाखू हटाची आठ होत होती आणि पहाट थुकत होती. रात्रभर तंबाखू किती आराम करीत होती तिच्या तोंडात पाहणं. आणि ती म्हशीच्या कोठ्यात शेण आणायला गेली आणि हिच्या तोंडाचा वास म्हशीने घेतला, तेव्हापासून दूधच देणं बंद केलं. बाबा केवढी मोठी मसड असती, केवढी मोठी मसड होय संभाजीराजे. मग ती मसड जर तंबाखूच्या वासानं पाना चोरी ती, तर गुरुजी 6-7 महिन्याचं लेकरू किती कोमल असते हो. हिच्या तोंडाचा वास घेतल्यावर ते मोठ्यापणी बिन पाण्याची पिईन आणि चढ गव्हाचं रान फुकीन दोरके. सोड तंबाखू, सोड 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 तंबाखू सोड. काय पोट भरत का त्या तंबाखून? 125 बायकांनी तंबाखू सोडी की बाळ्याला पुण्य लागन. त्या ह्याच्यावर बॉम्ब टाकला की तुमची लय खसखस पिकली. तुम्ही कोण बुटाड हरपून येता?
अरे मुंग्या शिस्तीत चालत यात, बसताना बी कशा बसल्यात पा. मुंबई तर तुर्कस्तान, अरबस्तान, पाकिस्तान कोणीकडे बसले तुम्ही. बरं यायला वाटलं, बरं झालं त्याच्यावर बॉम्ब टाकला. तुम्ही बी जरा कुठं हरपून येत जाऊ नका. दुधुंबी नावाचं वाद्य वाजलं बाबा. युद्धाला सुरुवात झाली. प्रभू रामचंद्र पहाटेपासून कुंभकर्णासोबत द्वंद्व करत होते. आत वरदाम शिरसा भयद स्वेदाति जायते यतद्धराधिष्ठितम पुनिताया. डोक्याचा घाम पृथ्वी झेलीत होती. इतका घामाघूम प्रभू रामचंद्र झाले. जगाचा मालक आहे, विश्वाचा मालक आहे. ही सृष्टी ज्याच्या ताब्यात आहे तो जगाचा मालक, जगदानंद कंद जगतपती. माझ्या अयोध्येचे मालक, विश्वाचे पंढरपुरातले मालक घामाघूमे जर्जर आहेत, व्याकुळ झालेत. एका वानराने पाहिलं आणि मारुतीरायला सूचना दिली. पवन सुता, मालक बेजार आहेत. जवळ आले. प्रभू बेजार आहेत. हनुमंत वाचत नाही. मारुतीराय म्हणले, मालक काय बोलता? हा पठ्या तुमच्या पायापाशी असल्या काय कोणाची माय गेली तुमच्यावर आघात करायची? काय बोलतो म्हणे. अरे जितकं पाणी पिलं तितकं घामावाट निघून गेले. कोणाची माय गेली, कोणाचा बाप याला. काय बोलतो म्हणे पवन सुता. मालक म्हणाले, तर प्रभू रामचंद्र वाचू देत नाही मला, हे वाचू देत नाही. अरे बाजूला सरकावा तर सूर्यवंशातला पुरुषार्थ मातीत चाललाय आणि याच्या सोबत युद्ध करावं तर हे मला मातीत घालायला मरतच नाही बेट. काय सांगू आता संतांचे उपकार. पुराण लय गोडे राजे, लय गोडे पुराण. पुराणाला कोणी मान्यता दिली माहिती? माझ्या देहूतल्या मालकाने. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पहावे पुराणे विचारोने. पुराणाला कंठात बांधलं तुकोबरायने, गळ्यात बांधलं. आपण त्या पुराणाच्या मतानुसार चालायचं. भंगिऱ्यानं सांगितलेलं आपण नाही मान्य करायचं. अहो भंगिरे देवत मानायचे नाही. शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजे होते घेते. देव सुद्धा ज्ञानोबाराय तुकोबारायने सांगितलेलेच मानायचे. त्या देवाच्या व्यतिरिक्त आपण नाही आपलं डोकं कुठे ठेवायचं. बाकीच्या देवांना आपण मानायचं. डोके फुटतेन. ज्ञानोबाराय तुकोबारायने ज्या देवांना मान्यता दिली नाही ते देव मानल्याच्या नंतर योग असा आला. मारुतीरायने सांगितलं, प्रभू 1 तासाची मुदत द्या आणि 1 तासभर याच्यासोबत युद्ध करता का? भगवान म्हणले, आजचा न उद्याचा दिवस तर टिकतो गडे, पण आज आणि उद्या जर हे नाही मेलं तर मग आम्ही वाचत नाहीत. मग अयोध्येत तू जाय. मारुतीरायला बोलायत बरं का. मारुतीरायला आरोतुर बोलायची माई काय पात्रता आहे? प्रभू रामचंद्र बोलायत बाबाजी. मग हनुमंत तू अयोध्येत जाय आणि अयोध्येचा कारभार शत्रुघ्नाच्या हाताने, भरताच्या हाताने व्यवस्थित चालव. मालक फक्त 1 तास दम धरा. दुपारची माध्यान्ह होती. युद्ध चालू होतं. मारुतीरायनं सूक्ष्म रूपात उड्डाण केलं आणि लंकेत प्रवेश केला. आणि लंकेमध्ये 7 सटव्यापैकी 1 सटवी सापडली. सटवी कळत तुम्हाला? सटव्या शक्यतो बायकांना माहीत असतात. 5वीच्या दिवशी ते उलटे सोयीचे भावले काढीत असतात. मला इतकं माहिती म्हणजे मी का बाळातीन थोडाच झालो. हो एखादा पुन्हा म्हणायचा ना बायकाला माहिती, मग तुला कसं काय माहिती? अरे मला वाचायचा नाद आहे म्हणून माहिती आहे. मी वाचतोय ना म्हणून माहिती आहे मला. हो माणसं तिरपट चलत येत ना, मला वाचायचा नाद आहे म्हणून माहिती. मानवांचं भविष्य लिहिणारी सटवी वेगळी. तेव्हा एखाद्याला भाकडवाद वाटत असेल तर सटवीला मान्यता आळंदीतल्या मालकाने दिली. आगा सटवीची न विसंबिजे. मग आळंदीतले मालक जर सटवीला मान्यता देतात तर 4-2 पुस्तकं शिकलेला म्हणला मी सटवी मानित नाही, उडी टाक कशात तरी. तू येऊन काय घेणे? मानील तो देईल काही आणि न मानील तो नेईल काही. बाबा ज्याची पात्रताच नाही. मला सांगा, घोडं पाहुण्याचं आहे का गध पाहुण्याचं आहे? सरळ जे असन ते म्हणलं पाहिजे. पाहुण्याच्या गध्याला पण गधच म्हणावा आणि आपला पाहुणा नसला त्याचं घोडं असलं तरी घोडं म्हणावं. बरेच गधे पाहुण्याच्या गध्याला घोडं म्हणतात. तसं नसतंय. जी परंपरा आहे का त्याच्यावर बोललं पाहिजे. उग काही बी करायला कालवायचं विचकायचं हे मला मान्य नाही. सटवीचं कसं काय? नकोन मानू. तुला कोण मान म्हणतंय? आणि 2-4 लोकांनी घुगऱ्या वाटणं म्हणजे आज थोडंच असतं काय? ज्ञानोबारांचं वाक्य ते. आजही काही प्रांतामध्ये बाबा बाई बाळंतीण झाल्याच्या नंतर 5वीच्या दिवशी 5वीचं भजन ठेवतात, 5वीचं कीर्तन ठेवतात, 5वीचं प्रवचन ठेवतात. हो
पाचवीच्या दिवशी सगळेजण एकत्रित येऊन हरिपाठ करतात. वारकऱ्याच्याच घरी जरी बाई बाळंती वारकऱ्याचीच असेल तर 5च तुळशीचे मणी घरीच तयार करतात आणि 5वीच्या दिवशी त्या लेकराच्या गळ्यात घालतात. काल्याच्या दिवशी गावाचं नाव काय? सुरळे गाव. सुरळे गावातल्या 101 तरुणांनी, जे माळकरी नाहीत त्यांनी, माळकऱ्यानं उगाच आता सोंग आणू नका, नंबर लावू नका, ज्यांच्या गळ्यात मुळात माळ नाही त्या 101 तरुणांनी काल्याच्या दिवशी बाबाच्या हातान माळी घालायच्या. तुम्ही केलेला एवढा अवडंबर तो सफल झाला, नाही तर काही सफल नाही. मग सोनाराच्या नळीवाणी इकडून तिकडे गेले वारे. 101 पोरांनी. तेवढे पोरं भरत नसतील तर ज्याचे दात पडलेत का त्यानं चावणं गेल्यावर तरी बाबाच्या हातान माळ घाला. चावणं गेल्यावर नको वाचा वाचा करू रे, निदान आता तरी तासाती रे. या मातीत लय मोठे महात्मे जन्माला आलेत. आदरणीय बाबांच्या हातानं माळी घाला, घाला घाला. तर सप्तकारणी काय करायची मोठाली सप्ती करून महाराज आणणे, त्याला खपक्या पाकिट देणे. तुम्ही असेच तेल गेलं तूप गेलं ना हाती तो पटना आलं. काहीतरी घ्यायला पाहिजे ना, घ्यायला पाहिजे काहीतरी. असो बाबा, ती सटवी शोधली. ती राक्षसांची सटवी होती. कोण? मी तितिक्षा सटवी आहे. वा, निशाचरांचं भाकीत तुला येतेस होय. कुंभकर्णाचं भाकीत कोणी लिहिलं? ती म्हणली कोणाला बोलायलास, कोणाला बोलायलास तू, कोणाला? तिला माहितच नाही बाबा काय तर मारुती राय काय माहितच नाही तिला. तिला वाटलं वानरच एकाने दुसऱ्याचा पाला खाणार झाडाचा. कोणाला बोलायला? मारुती राय म्हणले तुलाच बोलायलो जिजी, तुलाच बोलायलो, तुलाच. काय सांगू आता संतांचे उपकार. तुलाच बोलायलो जिजी, मी तुलाच बोलायलो. काय काम आहे तुझं? काही नाही. कुंभकर्ण कशान मरण बया. वाननेर आलं मला विचारायला. तिला माहितच नाही काय ताकद आहे. हे बाबा काय ते पैठणच्या मालकाला विचारा. येऊन जन्मला मरकट वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमंत म्हणावया कनिष्ठ, आयसा पापिष्ट कोण आहे? वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ. पैठणच्या मालकांचं वाक्य बाबा. दिसायला तिला वानर दिसलं. कोण आपण? तेव्हा युगत चमत्काराशिवाय नमस्कार करीत नाही. राजाचं पोरगण प्रधानाचं पोरग हत्तीच्या जवळ खेळायचं, हत्तीच्या जवळ. आता राजाला माहित होते प्रधानाचं पोरग आहे हत्तीचं पोरग आहे. मग ते कालांतरानं काय करू लागले, हे हत्ती काही करी न गेल्या त्याचं नाक कवळं असते. हत्तीचं सोंडीचं पुढचं तोंड असतं ना ते कवळं असते. यायनं काड्या घेतल्या, नाकाला टोचल्या, भळा फळा रक्त निघू लागलं. राजा निघण्यासाठी आला. प्रधानजीनं माऊताला सांगितलं ए अंबारी लावा, म्हणजे हत्ती चालवणारा तो माऊत. तो माऊतानं सांगितलं नाकातून रक्त आले, बोलून घेतलं. कशाने आला रे? राजे साहेब आपले सुपुत्र आणि प्रधानजीचे सुपुत्र यांनी त्याच्या नाकात काड्या टोचल्यात. राजा जवळ आला आणि हत्तीच्या कानात म्हणला येडपटीस का काय तू? अरे महजरी पोरगण प्रधानाचं असलं त्या मारी नको, पण सोंडीत धरून असं फेकी जाय एकदा, नुसतं असं करी जाय. मग सोंडीत धरलं आणि एकदा असं केलं, ते वरी नेले तो उस्तरच संडास झाली. पुन्हा हत्तीच्या नाकात काड्या टोचायला आली नाही. होते राजाचे पण जरा उचलावत लागलं ना. अहो ती राक्षसाचं भविष्य लिहिणार पण चरचरच बोलू लागली. कोणाला? मारुती रायला. मग मारुती राय म्हणले बाई तू सांगत नाहीस? कस काय सांगन? रावणाचा आदेश आहे. मग तू ज्याला मानतीस का त्याच्या दाढीन मिशाम्या दुपारा 2 वाजता फुकल्या. तो मी हनुमंत महाबली दाढी रावणाची, तो मी आहे. गाव फुकले तो मी आहे. सगळं मेकअप पातळ झालं. फॅरन लवली, कुठं लवली, लिपस्टिक, ते भावळ्या कापायचा वस्तारा फास्तारा चटच गेलं बोल. हो ते पाशी पगलातच होतं ना, ते चटच गेलं ते निघून. बाई तुम्ही अंजनी सुत आहेत का? आता तुम्ही म्हणली नाही तर आरोतुरच बोलू लागली. हो येड्यावानीच करू लागली, बिन पाण्याची पेल्यावानी. राक्षसीन होती ती. राक्षसीन म्हणजे काय सांगू तुम्हाला? संस्काराच्या बाहेरची, संस्काराच्या बाहेरची तिला राक्षसीन म्हणायचं.
संस्कारहीन राक्षसीन. एक सांगतो माझ्या माईंनो, एखादा बॉम्ब तुमच्या अंगावर टाकतो म्हणजे तुम्ही काय माझ्या शत्रू नाहीत, वैरी नाहीत. पण ज्या संप्रदायाने तुम्हाला इतकं उंच शिखर दिले त्या संप्रदायाच्या नावानं भाकरी खातो म्हणून तुमचे कान टोचतोय. ज्या घरी कुलस्त्रिया, राज्य, राणी व संपत्ती, या देशाची जडवर संपत्ती काय असेल बाबा तर या पवित्र देशाची स्त्री आहे. राजे हो, हजारो कोटीची ज्यानं प्रॉपर्टी कमवली ती मृत्यू पावल्याच्या नंतर त्याचं पोट आम्हाला विचारतंय आमच्या दादांचं श्राद्ध कोण्या दिवशी घालू. हजारो कोटीची प्रॉपर्टी कमवली बापानं, कोणासाठी? पोट्यासाठी. ते आम्हाला विचारते मामा गुरुजी कोणाचं कोण्या दिवशी श्राद्ध घालू.